In this session, we will be studying the core medieval history of India. Till date, whatever we have seen, it was early medieval India. We have seen in the north part of India and in the south part of India which dynasties ruled and in which format. Now we begin with Islamic invasion of India. Medieval India is largely history of India under Islamic rule. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा प्रामुख्याने मुस्लिम राजवटीखालील भारताचा इतिहास आहे. So in this session we will be studying this initial phase of Islamic rule in India. Broadly, this entire medieval history of India, that is Islamic rule in India, can be chronologically arranged as first instance of Muslim contact in India as a conqueror came through Arab conquest of Sindh. Then comes a phase of Turkish invasion. Then comes a phase of Delhi Sultanate, and finally Mughal Empire. The medieval history, largely there are lots of details, lots of other aberrations also within this, but Arab conquest of Sindh, followed by Turkish invasion, followed by Delhi Sultanate, followed by Mughal Empire. So first we will see this part in today's lecture, Arab conquest of Sindh, and then we will move to the Turkish invasion. Okay, so first we would see some light about rise of Islam as a religion and its expansion as a political entity. Rise of Islam and its expansion. No other religion in the history of mankind expanded politically with such a speed as that of Islam. The foundation of Islam Dharmachi as such foundation, it occurred around 610 AD. 610 साली by Prophet Muhammad. Prophet Muhammad, he born in 570 and he lived till 632 CE. तो साधारणच्या 40व्या वर्षी प्रॉफेट मोहम्मदला एंजल गॅब्रियलनं हे झालं, रिअलायझेशन झालं किंवा रेव्हिलेशन दिलं. ते कुराणच्या फॉर्मॅटमध्ये ते नंतर कंपाईल केलं गेलं. सो ते जे फर्स्ट रिव्हिलेशन आहे ते ह्या दरम्यान झालं 610. तर हे साल आपण इस्लामच्या स्थापनेचं धरतो. After his death in 632 CE,
पैगंबरांच्या निधनानंतर 632 नंतर बिगिन्स अ कॅलिफॅट पिरियड. तर हा कॅलिफॅट पिरियड म्हणजे काय, तर मोहम्मद पैगंबरांचा उत्तराधिकारी, त्याला पदवी होती कलीफ और कॅलिफ. ओके, आता हे मोहम्मद पैगंबराचे जे कलीफ आहेत ते 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला सापडतात उत्तराधिकारी. रशीदुन caliphs or caliphs and Umayyad Caliphate. ओके, तर ते हे रशीदुन कॅलिफेट म्हणजे काय, तर हे स्वतः मोहम्मद पैगंबरांना डेझिग्नेट केलेले त्याच्या ब्लड लाईन मधले हे रशीदुन कॅलिफेट, आणि त्यानंतरचे हे पॉलिटिकल याच्यानं झालेले. तर हा रशीदुन कॅलिफेटचा जो पार्ट होता तो मोहम्मद पैगंबराच्या निधनानंतर 632 पासून 661 पर्यंत हे 4 कलीफ होतात. त्यात उस्मान होता, अली होता, त्या डिटेलमध्ये आपण जायला नको इन द हिस्ट्री ऑफ इस्लाम. बट फॉर ब्रीफ पिरियड दिस Islam was led by this Rashidun Caliph, and thereafter Umayyad Caliph 661 to 750 CE. And during this Umayyad Caliph, there was rapid expansion of Islam, very rapid expansion, and this expansion was driven by, expansion होण्यामागे कारण होतं की रिलिजियस झेल ह्या नवीन धर्माच्या मध्ये बाकीच्यांना सामावून घेणे, तर त्याला दावा किंवा जिहाद ही टर्मिनॉलॉजी आहे. प्रसार करणे इस्लाम धर्माचा, पॉलिटिकल कन्सॉलिडेशन, अँड इकॉनॉमिक मोटिव्स ऑल्सो. कारण हा इस्लाम धर्माचा मूळ हे अरब लोकांच्या, आणि अरब हे मर्चंट्स होते, त्यामुळं कंट्रोल ऑफ ट्रेड रूट्स, व्यापारी मार्गांचा कंट्रोल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता, आणि ते इस्लामच्या प्रसाराच्या नावाखाली जर प्रदेश ताब्यात घेता आले तर ते रूट कंट्रोल करू शकत होते. ते सगळं मिक्स होतं. यापैकी सगळ्यात जास्त आपण असं म्हणू शकत नाही, बट रिलिजियस झील वॉज देअर, पॉलिटिकल कन्सॉलिडेशन वॉज देअर, इकॉनॉमिक मोटिव्स वॉज देअर. त्यामुळे प्रचंड वेगाने इस्लामचा प्रसार धर्माचा तर झालाच, पण पॉलिटिकल ह्याच्या दृष्टीनं सुद्धा झाला. म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी संपूर्ण अरेबिया व्यापला. त्यानंतर सेंट्रल एशियामध्ये आत्ताचा जो इराक, तुर्कस्तान ह्या भागामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड प्रमाणात पकड जमवली ह्या दरम्यान, ह्या काळाच्या मध्येच. आता ज्यावेळी ह्या सगळं होत होतं, म्हणजे साधारणपणे इस्लामची स्थापना होऊन उमय्यद खलीफच्या अंडर रॅपिड एक्सपान्शन चालू होतं. व्हॉट वॉज द पोझिशन ऑफ इंडिया? ओके, ॲज सच जर आपल्याला टाइम फ्रेमच्या याच्यातच बघायचं झालं तर ह्या पिरियडमध्ये 661 ते 750 मधल्या 712 साली 712 देर वॉज फर्स्ट इस्लामिक इन्व्हेशन ॲज सच ऑन इंडिया. तर ह्या 712च्या आसपास इंडिया
ऑन द ईफ ऑफ इस्लामिक इन्व्हेजन. भारतामध्ये काय परिस्थिती होती? आता हे इस्लाम सुद्धा रॅपिड एक्सपान्शन करण्याला कारण सुद्धा होतं की करू शकले ते. ह्या 3 गोष्टी तर होत्याच, पण त्या काळामध्ये इराकमध्ये, तुर्कस्तानच्या रिजनमध्ये स्ट्रॉंग एम्पायर नव्हतं. तर ते असं ते वुड हॅव अरेस्टेड दिस रॅपिड एक्सपान्शन. तर भारतामध्ये काय परिस्थिती होती? द सेम, जे ते त्यांच्या पथ्यावर पडलं. इंडिया वॉज पॉलिटिकली फ्रॅगमेंटेड. एक सत्ता नव्हती. त्यावेळी जर गुप्ता एम्पायर सारखं जर एम्पायर असतं तर कदाचित इस्लाम इन्व्हेजन भारतात कधीच होऊ शकलं नसतं. हायली पॉलिटिकली नॉर्थ वेस्ट इंडिया, की जिथून इस्लामिक इन्व्हेजन एंटर होणार होतं, कारण ह्या एक्सपान्शनमध्ये ऑलरेडी त्यांनी सेंट्रल एशिया कव्हर केला होता. सेंट्रल एशियामधून लॉजिकली पुढची स्टेप त्यांची इंडियाच होती. इन नॉर्थ वेस्ट इंडिया, सिंधचा जो पार्ट आहे, आताचा जो पाकिस्तान बराचसा पार्ट आणि राजस्थानचा आपला पार्ट आहे, या सिंध प्रांतावर राजा दाहिर रूल करत होता. इट वॉज ब्राह्मण डिनास्टी. ब्राह्मण डिनास्टी होती आणि तिचं नाव होतं चाच डिनास्टी ऑफ राजा दाहिर. तो इथं रूल करत होता. आणि ह्या राजा दाहिरच्या चाच डिनास्टीमध्ये बरेचसे इंटरनल कॉन्फ्लिक्ट सुद्धा होते बिटवीन बुद्धिस्ट अँड ब्राह्मण्स त्या रिजनमध्ये. आणि बरेचसे फ्युडल चिफ सुद्धा होते, सामंतशाही, छोटे छोटे रिजनल लोकल हेवीवेट्स. आणि त्याचबरोबर एक कॅरेक्टर, वीक कोस्टल डिफेन्स. म्हणजे हा सिंध प्रांत, बरीचशी बंदरं होती, व्यापार, अरब व्यापार त्याच मार्गे चालायचा. पण ट्रेड रूट बराचसा फ्लरिश होत असताना सुद्धा सागरी सुरक्षा अतिशय कमजोर होती. त्यामुळे हे सगळे फॅक्टर प्लस ह्यांचे हे 3 फॅक्टर हे कॉन्ट्रीब्यूट होऊन ते फॅसिलिटेट झालं. बट इट वॉज नॉट दॅट की ह्याच्या अगोदर इस्लामची स्थापना 610 मध्ये झाली होती, भारतावर आक्रमण 712 मध्ये झालं. तर या 100 वर्षाच्या काळामध्ये अरब लोकांचा किंवा त्याच्या अगोदर जरी ते प्री इस्लामिक अरब लोकांचा भारताशी संबंध नव्हता असं नव्हतं, तर तो कॉन्टॅक्ट व्यापाराच्या दृष्टीनं होता, पहिल्यापासून होता. मग ती थोडीशी आपण माहिती घेऊया. अर्ली अरब कॉन्टॅक्ट्स विथ इंडिया. असं नाही की इस्लाम डायरेक्टली आक्रमणाद्वारे भारताशी पहिल्यांदा कॉन्टॅक्टमध्ये आला. लार्जली दिस इज प्री 712, 712च्या अगोदर. तर याच्या अगोदर अरब मर्चंट्स वेर सेटल्ड इन, भारताच्या 2 रिजनमध्ये ते सेटल झाले होते. मलाबार कोस्ट, आत्ताची केरळची किनारपट्टी, आणि गुजरात. ओके, त्यांनी ह्या
दोन्ही याच्यामध्ये ह्या अरबांच्या थ्रू इस्लाम स्प्रेड पीसफुली. अँड पर्टिक्युलरली इन केरळा. त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदा इस्लाम जो आहे तो आयरॉनिकली नॉर्थ वेस्टमध्ये नाही आला, तर तो केरळमध्ये आला व्यापाऱ्यांच्या थ्रू ट्रेडर्स. तर इस्लामाचा भारतामध्ये शिरकाव हा व्यापाऱ्यांच्या द्वारे झाला, आक्रमणाच्या द्वारे नाही. इव्हन केरा रूलर्स, केरा पंड्याचोला हे जे आपण बोलले, केरा रूलर्स patronized अरब ट्रेडर्स. तर हे अरब ट्रेडर्स हा मधला दुवा म्हणून काम करायचे आपले हे पूर्वेकडचे देश आणि पाश्चिमात्य देश यांच्यामधले. त्यामुळं बरेचसे रूलर्स त्यांना पॅट्रोनाइज करायचे आणि त्यावेळी इस्लाम असं ॲसच धोका म्हणून कुणालाही परसेप्शन झालं नव्हतं. इट वॉज जस्ट येट अनदर रिलिजन. इंडिया हॅड विटनेस्ड सो मेनी फेथ्स, सो मेनी रिलिजन्स इन इट्स हिस्ट्री ऑफ दॅट टाइम ऑल्सो. पण हे जरी असेल तरी काही वेळा मिलिटरी एक्सपिडिशन सुद्धा झालेत इस्लामचे, फेल गेले ते. अर्ली मिलिटरी एक्सपिडिशन्स जे प्रयत्न झाला पण फेल झाले. फर्स्ट नॅव्हल एक्सपेडिशन झालं जे सागरी मार्गाने भारतावर हे आक्रमण करण्यासाठी, व्यापारासाठी नाही. हे झालं ठाणा, मुंबईजवळचं ठाणे जे आहे तिथं आक्रमण पहिल्यांदा झालं. अँड भरूच, गुजरात किनारपट्टीवरचं, हे ते 7th सेंचुरीमध्ये झालं. 610 ते 699 याच्यामध्ये प्रयत्न झाला, बट इट वॉज फेल. हे फेल गेले ड्यू टू स्ट्रॉंग इंडियन रेजिस्टन्स. ड्यू टू स्ट्रॉंग इंडियन रेजिस्टन्स. ओके, त्यामुळं ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की भारतावर इस्लाम हा आक्रमणाद्वारे पहिल्यांदा नाही आला, तर तो व्यापाऱ्यांच्या थ्रू आला. आणि 712चं जे इम्पॉर्टंट इन्व्हेजन होतं, आक्रमण होतं, त्याच्या अगोदर सुद्धा एक दोन प्रयत्न झाले होते मिलिटरी एक्सपिडिशनचे. ते ठाणे आणि भरूच याच्यावर झाले होते, पण ते फेल केले होते. ओके, नाव वी विल सी की हे 712ला जे इन्व्हेजन झालं होतं त्याचं काय होतं कारण. immediate causes of invasion of सिंध. 712ला जे आक्रमण झालं सिंधवर, भारतावर, त्याचं तत्कालीन कारण काय होतं. तर इन 1712 712 काही अरब शिप्स कॅरिंग widows and children of Arab merchant, widows and children of अरब मर्चंट्स. तर हे कुठून कुठे ट्रॅव्हल करत होते, तर ते श्रीलंकेवरून ते
अरबिस्तानमध्ये जाणार होते. तर ते श्रीलंकेवरून ते जहाज निघालं होतं आणि ते जात होतं, तर त्याला इट वॉज लूटेड बाय पायरेट्स. लूटेड बाय पायरेट्स नियर देबाल पोर्ट. सिंध प्रांतातलं ते बंदर आहे देबाल पोर्ट, हे नाव लक्षात ठेवायचं. आता त्याचं एक्झॅक्ट लोकेशन साधारणपणे कराचीच्या आसपास दाखवतात, पण देबाल पोर्ट च्या जवळ श्रीलंकेतून अरब व्यापाऱ्यांच्या काही विधवांना आणि लहान मुलांना घेऊन जाणारं जहाज पायरेट्सनी लुटलं आणि त्याने ताब्यात घेतलं ह्या महिलांना आणि ह्यांना. तर त्यावेळचा जो इराकचा गव्हर्नर होता हज्जाज बिन युसुफ, गव्हर्नर ऑफ इराक, हज्जाज बिन युसुफ. तर ह्यांना काय सांगितलं, तर हे डेबलचा पोर्ट कुणाच्या आधिपत्याखाली येत होतं, तर चाच डिनास्टी, जी ब्राह्मण डिनास्टी होती, राजा दाहिर. ओके, याला त्याने सांगितलं की तू त्या ह्या पायरेट्सच्यावर ॲक्शन घे आणि ह्या महिलांच्यानी ह्यांची सुटका कर. आणि हा फक्त एक इन्सिडेंट नव्हता, ह्याच्या अगोदर सुद्धा ह्या भागामध्ये देबल पोर्ट्समध्ये, ह्या रिजनमध्ये ह्या पायरेट्सकडून या अरब व्यापाऱ्यांची बऱ्याचदा जहाजांची लूट व्हायची. सो इट वॉज कन्सर्न फॉर दिस अरब ट्रेडर्स. त्यामुळे ते ॲग्रिवेट होऊन याच्या अगोदर सारखं राजा दाहिरला सांगितलं जायचं. पण हा एक ज्यावेळी इन्सिडेंट झाला त्यावेळी हज्जाज बिन युसुफनं निकराचं सांगितलं राजा दाहिरला की you should take firm action on these pirates, particular on these pirates which have looted this particular ship. आणि असं म्हटलं जातं की राजा दाहिर was not or could not punish pirates. आता तो करू शकत होता का, तर त्याच्या आधिपत्याखाली होतं, तर तो सहज करू शकत होता पायरेट्सना. हिस्ट्री कसा टर्न घेते बघा, की राजा दाहिरनं जर ह्यांच्यावर कारवाई केली असती आणि हे केलं असतं तर कदाचित हे झालं नसतं. पण ही कुड नॉट पनिश, एक कारण सापडलं. आणि हे गव्हर्नर ऑफ इराक म्हणजे काय, ते कॅलिफेटचाच हा गव्हर्नर होता. ही डिमांडेड ॲक्शन आणि हे त्यानं केलं नाही. आणि ह्याची जी डिमांड होती त्याने रिफ्यूज सुद्धा केलं, मी नाही करणार म्हणलं, कारण हा सुद्धा स्वतःला सार्वभौम राजा हे होता. देन दिस हज्जाज बिन युसुफ ही सेंट एक्सपेडिशन, त्यानं मोहीम पाठवली या राजा दाहिरवर आक्रमण करण्यासाठी. ओके, नाउ दिस इज द बॅकग्राऊंड और कॉन्टेक्स्ट ऑफ इन्व्हेजन ऑफ सिंध बाय अरब. आता हे अरबच होते. ओके, ते आता इथं आपल्याला समजतं ह्याच्यामध्ये दिसेल. तर हे कॅलिफॅट होते सगळे, हा अरबस्तानचा पार्ट, हा सगळा झाला कव्हर झाला होता सेंट्रल एशियाचा, इराक, इराण, अफगाणिस्तान इथंपर्यंत. तर हा सगळा कॅलिफॅट होता. आणि हा जो सिंधचा प्रांत आहे, प्रामुख्याने आताचा बरा बलुचिस्तान हा जो पार्ट आहे सिंध, ही चाची डिनास्टी ही इथंपर्यंत होती. त्याच्या बाजूला गुर्जरा होते, इकडे वल्लभी होते, टांक होते, इकडे चालुक्याज होते. तर हे लॉजिकली कॅलिफेटला विस्तारासाठी हा भाग जवळच होता, त्यामुळे ते करणारच होते, केलंच असतं त्यांनी. त्यांना तत्कालीन कारण ते 712ला त्या जहाजाच्या लुटीचं सापडलं.
आणि त्या हज्जाजने त्याचा नेफ्यू मोहम्मद बिन कासिम याला ह्या मोहिमेवर निवडलं राजा दाहिरवर आक्रमण करण्यासाठी. तर मोहम्मद बिन कासिम वॉज nephew of Hajjaj bin Yusuf. He was appointed commander, त्याला सेनापती नेमलं at the age of 17. 17 वर्षाचा असताना त्याला ह्या मोहिमेवर पाठवलं. आणि हा हज्जाज बिन युसूफ हा कुणासाठी काम करायचा तर या कॅलिफेटसाठी, उमय्यद कॅलिफेटसाठी. त्यामुळे मोहम्मद बिन कासिम सुद्धा आणि हा सुद्धा ही बिलॉंग्ड टू उमय्यद कॅलिफेट. ओके, आता हा रूट ऑफ इन्व्हेजन याचं कसं आलं ते बघूया. इथं मक्रान पोस्टवरून त्यांना सुरुवात केली. फर्स्ट पॉइंट ऑफ त्यांना देबल ताब्यात घेतलं, तिथं हरवलं. तिथून नेरून ताब्यात घेतलं. तिथून सेहवान नावाचं ठिकाण ताब्यात घेतलं. आणि सगळ्यात शेवटला मुलतान नावाचं जे इम्पॉर्टंट ठिकाण होतं या चाच डिनास्टीचं किंवा राजा दाहिरचं ते त्यानं ताब्यात घेतलं. हा रूट होता. आता मेजर बॅटल्स ह्या मोहम्मद बिन कासिमच्या ह्या आक्रमणादरम्यान आपण बघूया. हे सगळं आक्रमण 712 झालं. फर्स्ट बॅटल कॅप्चर ऑफ देपाल. कारण देबललाच तो इन्सिडेंट झाला होता. साधारणपणे इथं ते कुठंतरी आहे देबल. फर्स्ट मेजर सक्सेस. या दरम्यान फेमस रेड टेम्पल विथ रेड फ्लॅग डिस्ट्रॉय केले गेले. मॉस्क कन्स्ट्रक्ट केली गेली. ओके, तर मग पहिल्यांदा देबल ते ताब्यात घेतला. तर ह्या दरम्यान राजा दाहिरचा मी मोहम्मद बिन कासिमचा डायरेक्ट लढाई नाही झाली. राजा दाहिर थोडासा हात होता राऊर या रिजनमध्ये. सेकंड ह्याच्यानंतर देबल नंतर दुसरी लढाई झाली, बॅटल ऑफ राऊर. त्याच वर्षी, म्हणजे हे देबल इथे ताब्यात घेतल्यानंतर तो आतमध्ये हळूहळू जाऊ लागला मोहम्मद बिन कासिम. अँड दिस वॉज द डिसायसिव्ह बॅटल अगेन्स्ट राजा दाहिर. आणि यामध्ये राजा दाहिर वॉज किल्ड. ह्यात मारला गेला मोहम्मद कासिमच्या सैन्याद्वारे. आणि इथंच कोलॅप्स ऑफ ब्राह्मण रूल इन सिंध. सिंधमधला ब्राह्मण रूल आहे तो इथे संपुष्टात आला. ओके, आता हा फक्त महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की इट इज नॉट अ रिलिजियस वॉर. कारण ह्या लढाईमध्ये सुद्धा, आणि दिस इज नॉट द फर्स्ट टाइम वी विल सी इन द ऑल द लॅटर इन्व्हेजन्स की इथं अंतर्गत
जे शत्रू असतात त्यांनी मदत केल्यामुळे बाहेरच्या या आक्रमणांना शक्य होतं. तर ह्यामध्ये सुद्धा राजा जाहीरच्या लढाईमध्ये सुद्धा बरेचसे म्हणजे ह्या ह्याच्यातले जे याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की ब्राह्मण आणि बुद्धिस्टांच्या मध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. तर त्या बुद्धिस्टांनी मोहम्मद बिन कासिमला साथ दिली असं म्हणतात. फक्त तेवढंच नाही, तर इथं इथं राईट साईडला जाट होते, ईस्टर्न जाट्स आणि वेस्टर्न जाट्स. तर हे जे वेस्टर्न जाट्स आहेत, तर हार्डकोर ते हिंदू. वेस्टर्न जाट्स दे साइडेड ऑन द मोहम्मद बिन कासिम, त्यांनी याच्या बाजूने मदत केली. आणि ईस्टर्न जाट्स आहेत ते राजा जाहीरच्या बाजूनं राहिले. इनफॅक्ट या बॅटल ऑफ राऊरमध्ये सिंधू नदी पार करण्यासाठी ज्या बोटीनं त्यांना पार करावी लागणार होती त्यासाठी या वेस्टर्न जाट्सने मोहम्मद कासिमला मदत केली. त्याचबरोबर हे टक्का इथले थट्टा आहे, तिथले ठाकूर जे आहेत, छोटे ठाकूर डिनास्टी, त्यांनी सुद्धा मोहम्मद बिन कासिमला साथ दिली. त्यामुळे पूर्ण पॉलिटिकल होतं. वी शुड नॉट व्ह्यू इट इन द रिलिजियस कॉन्टेक्स्ट की इस्लाम इन्व्हेडर केम अँड ही डिस्ट्रॉयड हिंदू किंगडम. तर हिंदू सुद्धा त्याच्याबरोबर होते. त्या प्रोसेसमध्ये त्यानं बऱ्याचशा ह्या गोष्टी केल्या, निगेटिव्ह गोष्टी केल्या. त्यानं बरेचसे टेम्पल्स हे केले, डिस्क्रेडिट केले, लोकांना मारलं सुद्धा. बट काही आपले लोक सुद्धा त्या परकीय आक्रमणाला त्यावेळेस साथ दिले, हे सुद्धा गोष्ट तितक्याच त्याच्यानं लक्षात ठेवली पाहिजे. ओके, त्या अशा प्रकारे हा जो सिंध प्रांत आहे हा कलिफटचा भाग झाला. म्हणजे कलिफेट जे आहे, इस्लामचे कलिफेट आहे, ते इथपर्यंत येऊन पोचलं, सिंध प्रांतापर्यंत. ओके, जरी असेल तरी हे परमनंट रूलसाठी नव्हतं, तत्कालीन कारण होतं, व्यापारी कारण होतं, इकॉनॉमिक कारण होतं. ओके, तर थोडे याचे हे पॉलिटिकल इश्यूज सोडून बाकीचे ॲस्पेक्ट आपण बघू या कॉन्क्वेस्टचे. आता ह्या मोहम्मद बिन कासिम ते ताब्यात घेतल्यानंतर त्यानं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रिलिजियस पॉलिसी कशी केली. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड रिलिजियस पॉलिसी ची कशी होती. तर ऑल टुगेदर त्यानं इन्व्हेडर सारखं हे केलं नाही. हे अडॉप्टेड प्रॅग्मॅटिक, म्हणजे व्यावहारिक, अँड कन्सायलिएटरी पॉलिसी, म्हणजे सामावून घेणारी त्यांनी पॉलिसी वापरली. ही ग्रँटेड प्रोटेक्टेड स्टॅटस ज्याला धिम्मीज म्हणतात, टू हिंदूज अँड बुद्धिस्ट. म्हणजे त्यानं ते सिंध प्रांत ताब्यात घेतल्यानंतर त्याने हिंदूंची आणि बुद्धिस्ट लोकांची कत्तल केली नाही, राउटिंग केलं नाही, त्यांना स्टॅटस हे केलं. ही अलाउड दिस प्रॅक्टिस ऑफ रिलिजन मेंटेनन्स ऑफ टेम्पल ओके. आणि कन्व्हर्जनचा त्याने काय प्रयत्न केला की सॉफ्ट कन्व्हर्जन करायला बघितलं की त्याने इस्लामच्यासाठी, पण इस्लामचा प्रसार व्हावा म्हणून हे आक्रमण नव्हतं, इकॉनॉमिक हे होतं. पण त्याने इस्लाम ऑफर केला, जे केलं तर त्यांना घेतलंच, पण जे केलं नाही त्यांच्यासाठी इम्पोज्ड जिझिया. त्यामुळे भारतामध्ये पहिल्यांदा उपखंडामध्ये जिझिया कर लावणारा हा मोहम्मद बिन कासिम होता. ओके, तर हा जिझिया कर म्हणजे काय होता, हा नॉन इस्लामिक लोक, म्हणजे जर तुम्ही इस्लाममध्ये प्रवेश केला,
कन्वर्ट झाला तर तुम्हाला कर लागू होणार नाही हिंदूज आणि बुद्धिस्टला. जर तुम्ही तुमच्याच धर्मात राहिला तर तुम्हाला हा कर भरावा लागेल. बट हा जो कर होता तो लोअर दॅन अर्लियर टॅक्सेस. म्हणजे एकूण उत्पन्नाच्या जेवढे टॅक्सेस हे हिंदू आणि बुद्धिस्ट लोक अगोदर भरत होते, तर तो जिजिया पकडून तो कर आहे तो मोहम्मद बिन कासिमच्या काळात कमी होता. ही रिटेन्ड लोकल चिप्स, स्थानिक जे चिप्स आहेत त्यांना आहे तसं ठेवलं. आपले अरब लोकांना त्या जागी बसवलं नाही. ही ऑल्सो रिटेन रेव्हेन्यू सिस्टीम जी होती ब्राह्मण पद्धतीनं, राजा दाहिरच्या चाच डिनास्टीच्या पद्धतीनं, ती सुद्धा त्याने तशी हे केली. त्यामुळे काय झालंय, दिस हेल्प टू स्टॅबिलाइज अरब रूल इन सिंध. आणि ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोकल चिप्स. ठीक आहे, बॅटलमध्ये तुम्हाला हे मिळाला, विक्ट्री मिळाली, पण त्यानंतर जर एखाद्या प्रदेशावर राज्य करायचं असेल तर त्या तिथल्या लोकल लोकांचं सहकार्य तर पाहिजे किंवा विरोध तरी नसला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी हे लोकल चिप्सच्या थ्रू त्यांनी एन्श्युअर केलं. लोकल चिप जे सांगतील तर त्याच्यानुसार ते त्याच्या अधिपत्याखाली असलेले स्थानिक लोक वागणार. त्यामुळे रिपीटेडली सगळे जे परकीय आक्रमण इथे सक्सेसफुल झाले, इन्क्लुडिंग ब्रिटिश, तर त्यांनी हे जे लोकल चिप्स म्हणजे इथले मोठमोठे जमीनदार, सामंत, इन्फ्लुएन्शियल लोक हे जे आहेत त्यांनी स्वतःचे पोझिशन सिक्युअर करण्यासाठी वरचा कुणीही येऊ दे, हा गेला दुसरा त्यांचं जोपर्यंत सिक्युअर असेल तर त्यांना काही फरक पडत नव्हता आणि त्यांनी प्रचंड नुकसान केलं इंडियन सबकॉन्टिनेंटचं. तर ह्या मोहम्मद बिन कासिमनं सुद्धा असंच केलं. ओके, आता हा स्टॅबिलाइज झाला आणि हे जे इन्व्हेजन आहे तर नेचर कसं होतं बघूया जरा आपण. नेचर ऑफ फर्स्ट इस्लामिक invasion. It was limited in territorial scope, म्हणजे फक्त सिंध अँड पार्ट्स ऑफ पंजाब याच्यापुरतं ते होतं. पूर्ण भारतावर कब्जा मिळवण्याच्या याच्यातून नव्हतं. नॉट अ मास रिलिजियस कन्व्हर्जन मुवमेंट. ती धर्मांतराची मोठी मोहीम नव्हती. इट वॉज मोर पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक. कॅलिफेटचा विस्तार आणि इकॉनॉमिक रूट पायरेट्स पासून हे करणे पहिल्यापासून होतं. दॅन रिलिजियस. फक्त आणि फक्त रिलिजियस ॲटिट्यूड ठेवून हे कॉन्क्वेस्ट झालं नव्हतं. आणि ह्या सुरुवातीच्या काळामध्ये इस्लाम डिड नॉट स्प्रेड रॅपिडली बियॉन्ड सिंध. म्हणजे इस्लामचा जो काही इन्फ्लुएन्स आहे त्या याच्यामुळं तो फक्त सिंध पुरताच मर्यादित राहिला, त्याच्यापुढे तो झाला नाही. आता याच्यानंतर हे जास्त काळ नाही चाललं, तर रिकॉल अँड डेथ ऑफ मोहम्मद बिन कासिम. तर इमिजिएटली 2 वर्षानंतर त्याचा जो काका होता हज्जाज
bin Yusuf, he died. त्याची डेथ झाली 714ला. आणि देअर वॉज पॉलिटिकल चेंज इन डमास्कस, त्या भागामध्ये ज्याचं ते इराकच्या याच्यामध्ये पॉलिटिकल चेंजेस झाले. आणि मोहम्मद बिन कासिम वॉज रिकॉल्ड, त्याला बोलवण्यात आलं, त्याला पकडण्यात आलं आणि ही वॉज एक्झिक्युटेड, त्याला मारण्यात आलं. म्हणजे फेट किती रॅपिडली चेंज होतो बघा की त्यानं इथं 17व्या वर्षी त्यानं आक्रमण केलं, सिंध ताब्यात घेतलं आणि 2च वर्षात त्याचं ओरिजिनल जे तिथलं इराकमधलं हे होतं तिथं बोलवून विरोधी गटाने त्याला मारून सुद्धा टाकलं. की आता याच्यानंतर म्हणजे ह्या 714 नंतर इन्फ्लुएन्स राहिला, म्हणजे एंड झाला तिथं, थोडाफार इन्फ्लुएन्स राहिला, बट नियरली फॉर नेक्स्ट 300 years ॲज सच अरबांच्याकडून कोणतंही एक्सपान्शन झालं नाही. म्हणजे जवळपास 300 वर्षांचा आपण गॅप आपल्याला बघायला मिळतो की देर वॉज नो अरब एक्सपान्शन इन इंडिया. तर याचं कारण काय, एक तरी तिथं त्यांच्या कॅलिफेटमध्येच अंतर्गत कॉन्फ्लिक्ट सुरू झाले आणि ते इकडची प्रायोरिटी त्यांची राहून गेली ईस्टकडची. आणि भारतामध्ये सुद्धा त्या काळात ह्या भागामध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झाला. ओके, त्याचा इम्पॅक्ट बघू आपण, इम्पॅक्ट अँड सिग्निफिकन्स ऑफ दिस कॉन्क्वेस्ट. इम्पॅक्ट अँड सिग्निफिकन्स. ओके, आता पॉलिटिकल इम्पॅक्ट काय झाला, या 712च्या अरब कॉन्क्वेस्टचा. एस्टॅब्लिशमेंट ऑफ फर्स्ट मुस्लिम रूल इन इंडिया. एस्टॅब्लिशमेंट ऑफ फर्स्ट मुस्लिम रूल इन इंडिया. साल लक्षात ठेवायचं 712. सिंध बिकेम province of caliphate. सिंध प्रांत हा कलिफाचा एक प्रॉविन्स झाला. नो इमिजिएट थ्रेट टू इंडियन हार्टलँड. त्या काळात देश नावाची इंडिया ॲज अ कंट्री हे नव्हतंच, त्यामुळं आतले जे भारतीय राजे होते त्यांना हा धोका वाटला नाही. नो इमिजिएट थ्रेट टू इंडियन हार्टलँड. इकॉनॉमिक इम्पॅक्ट सुद्धा झाला. कंट्रोल ओव्हर ट्रेड रूट्स ऑफ इंडस व्हॅली. म्हणजे इंडस व्हॅलीच्या ट्रेड रूटवर अरबांचा कंट्रोल आला. अँड फ्लो ऑफ इंडियन वेल्थ टू वेस्ट एशिया. फ्लो ऑफ इंडियन वेल्थ टू वेस्ट एशिया. कारण हे व्यापारी, अरब मर्चंट हे त्या भागातलेच होते, त्यांच्या फायद्यासाठी ते ट्रेडचा वापर करत होते. त्यातून बरीचशी भारतीय संपत्ती आहे ती वेस्ट एशियाकडे ड्रेन व्हायला सुरू झाली. कल्चरल इम्पॅक्ट सुद्धा झाला. त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट आला, कल्चरल इंटरॅक्शन झालं बिटवीन अरब्स अँड इंडियन्स. ट्रान्समिशन ऑफ इंडियन नॉलेज, इंडियन मॅथमॅटिक्स,
ॲस्ट्रॉनॉमी, मेडिसिन यांचं ट्रान्सफर अरबांना झालं. आता टिल मॉडर्न टाइम्स किंवा अजूनसुद्धा असं मानलं जातं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये झिरो वॉज इन्व्हेंटेड बाय अरब्स, बट द कन्सेप्ट ऑफ झिरो वॉज ऑलरेडी देअर इन द इंडियन कॉन्टेक्स्ट. आणि इंडियामधून ते अरबांनी घेतलं आणि नंतर त्यांनी त्यांच्या व्यापारी असल्यामुळे त्यांनी सगळीकडे वापरायला चालू केलं. त्यामुळे ते अजून परसेप्शन असंच आहे की जर तुम्ही पाश्चिमात्य देशात गेला आणि झिरोचा शोध कोणी लावला असं जर म्हटलं ते अरब यांना सांगतात, अरब ट्रेडर्स. रिलिजियस इम्पॅक्ट सुद्धा झाला. बिगिनिंग ऑफ इस्लामिक प्रेझेन्स इन इंडिया. आणि ह्या काळामध्ये इट को एक्झिस्टेड इस्लाम, हिंदुइझम, बुद्धिझम या पिरियडमध्ये 8व्या शतकामध्ये हे कोएक्झिस्ट करत होते. सॉरी. ओके, तर हे इम्पॅक्ट झाले. आता आपण बघू की सिंध पुरताच का मर्यादित राहिला. वाय अरब एक्सपान्शन फेल्ड बियॉन्ड सिंध. वाय अरब एक्सपान्शन फेल्ड बियॉन्ड सिंध. सगळ्यात पहिलं म्हणजे मोहम्मद बिन कासिम पुढे जाऊ शकला असता पण तो नाही गेला. का तर डिफिकल्ट टेरेन ऑफ राजस्थान. राजपूत स्ट्रॉंग होते त्या काळात राजस्थानमध्ये. स्ट्रॉंग राजपूत रेजिस्टन्स. आणि कॅलिफॅटचं सेंटर जर बघितलं तर ते अतिशय लांब होतं सिंध प्रांतापासून. सो लॅक ऑफ सस्टेन्ड सपोर्ट फ्रॉम कॅलिफॅट. त्यांना रसद तितकी मिळू शकली नाही किंवा मिळण्याची शक्यता कमी होते. आणि अरबांचाच फोकस जो आहे तो भारतावरून त्यांचा सेंट्रल एशिया आणि युरोपकडून. शिफ्ट ऑफ फोकस अरबांचा फ्रॉम इंडिया तर त्यांनी सेंट्रल एशिया आणि युरोप. त्यांना लॉजिकली त्या एरियामध्ये एक्सपान्शन करणं त्यांना फिजिबल वाटलं. त्यामुळं या बऱ्याचशा कारणांच्यामुळं सिंधच्या पलीकडं अरब कॉन्क्वेस्ट होऊ शकलं. तर अशा पद्धतीने हे पहिलं इस्लामिक कॉन्क्वेस्ट भारताच्या भूमीवर झालं. त्याचे इम्पॅक्ट, त्याच्या मागची भूमिका. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते प्युअरली रिलिजियस बेसिसवर झालं नाही. जरी फर्स्ट असेल तरी त्याला पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट होता. आता याचे सोर्सेस आपल्याला कुठे मिळतात. हिस्टोरिओग्राफी अँड सोर्सेस. तर हे सोर्सेस पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं होतं. चाच नामा हा मेन पर्शियन सोर्स आहे. याच्यामध्ये मिळतं. त्यानंतर अकाउंट्स ऑफ अल बलाधुरी, अकाउंट्स ऑफ अल मसुदी. हे 3 मेन सोर्स आहेत. आता हे जे सगळे सोर्स आहेत हे समकालीन नाही आहेत. हे अरब कॉन्क्वेस्ट नंतर 200-300 वर्षानं जे प्रचलित ऐकीव इतिहास होता त्याच्या याच्यातून लिहिले. यातले कसे बरेचसे
नंतरचे जे राजे आहेत, तर्किश आहेत, मोगलचे आहेत, त्यांनी हिस्टॉरियन नेमले आणि त्यांनी हिस्ट्री लिहायला सांगितलं. त्यांनी अभ्यास करून ही हिस्ट्री लिहिली. समकालीन आपल्याला त्याच्या जवळचं चाचनामा सापडतं, पण हे चाचनामा सुद्धा बरंचसं एक्झॅजरेशनचं आहे. ओके, तर फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रिलिम्स आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट्स लक्षात ठेवायचे. फ्रॉम प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू ॲक्च्युअल लक्षात ठेवायचं. फर्स्ट सक्सेसफुल इस्लामिक इन्व्हेजन. फर्स्ट सक्सेसफुल म्हणतोय मी, आपण बघितलं ठाणे आणि भरूचमध्ये याच्या अगोदर त्यांनी केलं होतं. फर्स्ट सक्सेसफुल इस्लामिक इन्व्हेजन हे झालं 712 सी मध्ये. याचा इन्व्हेडर होता मोहम्मद बिन कासिम. टार्गेट रीजन ओनली सिंध. तत्कालीन कारण देवपाल मध्ये पायरेट्स. इंडियन रूलर डिफिटेड. इंडियन रूलर डिफिटेड राजा दाहिर. ही डिनास्टी ब्राह्मण डिनास्टी होती, चाच डिनास्टी होती. आणि ह्यावेळी कॅलिफेट जी होती ती उमय्यद होती. प्रिलिमच्या दृष्टीने हे महत्वाचे आहेत. आणि स्टेटमेंटच्या दृष्टीने जर बघितले तर मोर पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक दॅन. तर ते मेन्सच्या दृष्टीने बघू. मेन्सचे रेडीमेड कन्क्लुजन जर आपण बघितलं तर हे पाठ करून ठेवायचे. द अरब इन्व्हेजन ऑफ सिंध अंडर मोहम्मद बिन कासिम marked the beginning of important Islamic political presence. इस्लामिक इकॉनॉमिक प्रेझेन्स ऑलरेडी होता मलाबार कोस्टमध्ये. फर्स्ट इस्लामिक पॉलिटिकल प्रेझेन्स त्यांनी मार्क केला. However, it remained limited and isolated episode. म्हणजे याच्यानंतर लगेच तिकडनं कंटिन्युअस दुसऱ्या आक्रमणाचे हे सुरू नाही झालं. ड्रिवन मोर बाय, हे इम्पॉर्टंट आहे, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक मोटिव्स दॅन रिलिजियस झील. राजकीय आणि आर्थिक हेतू हा जास्त होता धार्मिक हेतूच्या अगेन्स्ट. अँड डिड नॉट लेड टू large scale transformation of Indian society at that time.
त्या काळच्या भारतीय समाजामध्ये फार उलथापालथ झाली नाही, जी की नंतर आपल्याला मुघल याच्यामध्ये किंवा दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं हा एक लिमिटेड आणि आयसोलेटेड एपिसोड, कारण का याच्यानंतर 300 वर्ष काहीच इस्लामिक इन्व्हेजन भारतामध्ये होत नाही, अरब इन्व्हेजन काहीच होत नाही. मग जरी हे असेल तरी इट वॉज द फर्स्ट पॉलिटिकल प्रेझेन्स इन इंडिया. ओके, आणि हे परमनंट एम्पायर स्थापन करण्याच्या दृष्टीने झालं नव्हतं. म्हणजे भारत ताब्यात घेऊन तिथं राज्य स्थापन करणं असं नाही, प्युअर इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल मोटिव्स याच्यानं झालं होतं. आणि ते लिमिटेड टू सिंध एरिया एवढंच होतं. पण याच्यानंतरचे आपण बघू तर ही पहिली फेज आहे अरब फेज. अरबांनी भारताच्या रिजनवर इन्व्हेजन केलं. आता याच्यानंतर जे येतात 300 वर्षांच्या गॅप नंतर हे येतात तुर्किश लोक. ओके, आता ते का आले, त्यांचं काय कारण होतं, त्यांचा मोटिव्ह काय होता, त्यांनी कुठल्या रिजनला टार्गेट केलं, त्यांनी काय पॉलिसी वापरली, याच्यानंतर ते बघणार आपण. ह्या तुर्किश नंतरच लॉजिकली येतं. म्हणजे एक साधारणपणे 1000 साली येतात, हे 200 वर्ष राहतात. आता इथून कंटिन्युअस इस्लामिक प्रेझेन्स भारतामध्ये, कारण इथून चालू होतं कॉन्क्वेस्ट. आणि त्यानंतर येतात दिल्ली सल्तनत. ओके, हे 300 वर्षांच्या 200-300 वर्षांसाठी कालन. त्यानंतर मग येतं मुघल्स. त्यामुळे पहिल्यांदा अरब, 300 वर्षांचा गॅप, मग तुर्किश. आता हे दिल्ली बघू आपण, हे स्लेव्हच होते या तुर्किश लोकांनी. त्यानंतर दिल्ली सल्तनत, त्यानंतर मुघल. त्यातला हा फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे. आणि इट इज लार्जली रिलेटेड टू वन किंग, दॅट इज मोहम्मद बिन कासिम. तो सुद्धा जास्त वर्ष भारतात राहिला नाही, 2च वर्ष त्यांना त्या सिंध प्रांतामध्ये घालवली. So in the next session we will be dealing with this Turkish part, Turkish invasion, important part.